नमस्कार मित्रांनो, आशीर्वाद या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। खाली म्हैसूर भजी कशी बनवावी यावरील 50 टिप्स आणि त्याचे गुणधर्म फायदे दिले आहेत। या टिप्स वाचून तुमची भजी अजून चवदार, कुरकुरीत आणि पचायला सुलभ होईल। तर चला पाहूया म्हैसूर भजी कशी बनवावी यावरील 50 टिप्स। 1. उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यात भिजवा। 2. डाळ अधिक वेळ भिजवली तर भजी अधिक हलकी होते। 3. डाळ पीठ करताना पाणी फारसे टाकू नका। 4. पीठ जरा जाडसर ठेवा, मऊ पण घट्ट। 5. ग्राइंड करताना थोडे थोडे पाणी वापरा। 6. पीठ चांगले फेसून घ्या, यामुळे भजी फुलतात। 7. पीठ 10 ते 15 मिनिटे विश्रांतीला ठेवा। 8. त्यात तिखट, मीठ, आलं, हिरवी मिरची टाका। 9. थोडे जिरे व हिंग टाकल्यास चव वाढते। 10. किसलेलं खोबरं मिक्स केल्यास चव छान लागते। 11. बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा। 12. थोडा बारीक चिरलेला कांदा टाकू शकता। 13. चिमूटभर बेकिंग सोडा मिसळल्यास भजी फुलतात। 14. तेल गरम करताना मध्यम आचेवर ठेवा। 15. खूप तापलेलं तेल टाळा, भजी पटकन काळी होतात। 16. थोडे थोडे पीठ घेऊन हाताने गोळे करा। 17. भजी हाताने किंवा चमच्याने थेट तेलात टाका। 18. खूप जाड किंवा खूप पातळ भजी टाळा। 19. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा। 20. एका वेळेस जास्त भजी तळू नका। 21. भजी नितळण्यासाठी टिश्यू पेपर वापरा। 22. भजी थोडं थोडं झाल्यावर खाल्ली की जास्त चवदार लागतात। 23. खोबऱ्याची चटणी किंवा सूप सोबत खा। 24. नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी उत्तम साथ देते। 25. भजी गरम गरमच खाल्ली पाहिजेत। 26. जुनं तेल पुन्हा वापरू नका। 27. उडीद डाळ अगदी ताजी वापरा। 28. 1 चमचा रवा मिक्स केल्यास कुरकुरीत होते। 29. बेसन टाकू नका, मूळ म्हैसूर भजीत नसते। 30. गरज असल्यास पिठात थोडे तांदळाचे पीठ घालू शकता। 31. तळणाचे तेल खोलगट पॅनमध्ये घ्या। 32. साजूक तुपात तळल्यास वेगळी चव येते। 33. वातड भजी हवी असल्यास आंबट ताक मिक्स करा।
34 पीठ फार वेळ ठेवू नका, आंबट होईल. 35 भजी तळतानाच गॅस मध्यम ठेवावा. 36 तेल गरम होतंय की नाही हे चेक करा, 1 थेंब पीठ टाका. 37 पीठ हाताने हलवून एकसंध करा. 38 फ्रीजमधून काढलेली डाळ लगेच वापरू नका. 39 भजी फ्रीज करून ठेवू नका, कुरकुरीतपणा जातो. 40 ताज्या मसाल्यांचा वापर करा. 41 गरम भजी थंड हवामानात जास्त चवदार लागतात. 41 हिवाळ्यात खोबऱ्याबरोबर आलं टाकल्यास फायदे होतात. 43 लहान मुलांसाठी तिखट कमी घाला. 44 कधी कधी मोहरी आणि हिंग फोडणी करून मिक्स करू शकता. 45 कोथिंबीर शेवटीच टाकावी, रंग टिकतो. 46 पीठ फार पातळ असेल तर तळताना फुटण्याची शक्यता असते. 47 फूड प्रोसेसरऐवजी हलक्या हाताने ग्राइंड करा. 48 पाणी थंड असल्यास पीठ चांगले बसते. 49 ताक वापरल्यास भजी हलकी आणि झाकण खमंग लागतात. 50 सगळ्यात महत्त्वाचं प्रेम आणि मन लावून बनवा. तर आता पाहूया म्हैसूर भजीचे गुणधर्म आणि फायदे काय असतात. 1 उडीद डाळीतील प्रोटीन स्नायू व शरीरासाठी उपयुक्त. 2 तुपात किंवा योग्य प्रमाणातील तेलात तळल्यास ऊर्जा वाढते. 3 आलं व मिरच्यामुळे पचनक्रिया सुधारते. 4 हिंग व जिरे वापरल्याने अपचन टळते. 5 कृती साधी असल्यामुळे जलद बनते व वेळ वाचतो. 6 कोथिंबीर व खोबऱ्यामुळे चव आणि अन्नपचन दोन्ही फायदेशीर. 7 पौष्टिक आणि झटपट स्नॅक्स पर्याय. 8 ताक वापरल्यास प्रोबायोटिक्स मिळतात. 9 पौष्टिकतेसोबत चविष्ट असल्यामुळे लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त. 10 भूक वाढवण्याचे काम करते, अन्नपानाची इच्छा निर्माण होते. टिप्स आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.